हाय नमस्कार, मी पूजा. मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला ऑल इज वेल हा नवकरा चित्रपट भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने आता माझ्यासोबत नक्षत्र आणि अभिनय आहेत, ज्यांची यामध्ये जरा हटके भूमिका आहे. तीच काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत दोघांचंही. कसे आहात? मस्त मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त मस्त. सो ऑल इज वेल घेऊन तुम्ही आमच्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे. नक्षत्र, मला तुझ्याकडे यायला आवडेल. काय भूमिका आहे तुझी आणि का करावीशी वाटली? तुझ्याकडे आल्यानंतर काय मनात थॉट होता? माझी भूमिका म्हणजे तुमचीच भूमिका आहे ॲक्च्युली. सगळ्या रिपोर्टर्सना सगळ्यात आधी तर हॅट्स ऑफ, बिकॉज द वे यू डील विथ द न्यूज, ज्या पद्धतीने तुम्ही ऑडियन्ससमोर सगळ्या बातम्या पोहोचवता. आय थिंक जेव्हा मला नरेशन दिलं गेलं होतं तेव्हा थोडंसं दडपण होतं की अरे बापरे, रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे, आय हॅव टू बी व्हेरी एक सॉर्टेड आणि ऑनेस्ट आणि अप टू द मार्क सगळ्या गोष्टी. पण ट्रेलर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नक्षत्रा ही फार उत्साही आहे. तिला सगळ्यात आधी न्यूज कव्हर करायची आणि ते करता करता तिच्याकडनं एक घोळ घातला जातो आणि मग पुढची जी काही धमाल गंमत सगळी होते. आय थिंक मजा आली होती, काहीतरी वेगळं कॅरेक्टर परफॉर्म करायला मिळत होतं. सो अभिनय, खूप दिवसांनी परत एकदा तू आम्हाला भेटायला येतोयस. इतक्या छान ह्याच्यातून अमर तुझी भूमिका आहे. काय सांगशील आणि का आवडली ही भूमिका करावीशी का वाटली? खूप दिवसानंतर म्हणजे आता 2023ला शेवटचा सिनेमा येऊन गेला, त्यामध्ये 2024मध्ये नाटक करत होतो, त्यामुळे येणं फार झालं नाही माझं. पण करायचं डिसिजन असा होता की एकतर मला दर्शन दादासोबत खूप काम करायचं होतं. त्यांनी लिहिला या सिनेमा, तो कामही करतो यात. आणि मला एक आउट अँड आउट विनोदी भूमिका, एक विनोदी सिनेमा करायचा होता. आपण त्यात कसे वाटतो याचा मला खूप जास्त क्युरिओसिटी होती आणि योगायोगाने मला हा सिनेमा मिळाला. होपफुली लोकांनाही मजा येईल बघताना जितकी आम्हाला आली आहे मजा करताना. नक्कीच. पण असा सिनेमा करताना ज्यात मित्र आहेत आणि एकाच एजचे तुम्ही आहात, तेव्हा खूप असं आपल्याला दाखवायचं असो केऑस किंवा मैत्री ती दाखवायची असते. तुमच्या सगळ्यांचं बॉन्डिंग कसं झालं होतं सेटवरती? आय थिंक मी सगळ्यांसोबतच पहिल्यांदा काम करते. मी अभिनयला, प्रियदर्शन दादाला, रोहितला, सगळ्यांनाच वेगवेगळ्या फिल्म्समधून, नाटकांमधून बघितलं होतं. पण आय थिंक बॉन्ड क्रिएट व्हायला किंवा केमिस्ट्री फॉर्म व्हायला जास्त वेळ नाही लागला. पहिल्या दिवसापासूनच आमच्यामधली केमिस्ट्री, आमचं बॉन्ड, आमचं फार ऑर्गॅनिकली ते सगळं झालं आणि वी वर एन्जॉईंग ऑन सेट्स. सगळे सीन्स फार फनी असायचे. सीन्स करताना पण आम्ही खूप मजा मस्ती करायचो. सो दर्शनदादा, प्रियदर्शनदादा आणि माझी केमिस्ट्री पण म्हणजे बॉन्डिंग खूप छान झालं होतं. बिकॉज आय एम व्हेरी फूडी, मी खूप खाते. सो माझ्या खाण्यावरून तो मला सतत चिडवायचा की मग आज काय गोड खाणार वगैरे, आणि तो बिचारा मला आणून सुद्धा द्यायचा. गुलाबजाम म्हटले, गुलाबजाम, काय जे काही गोड असेल ते. सो इट वॉज फन. जे काही दिवस आम्ही शूट केलेत खूप छान मजा आली. अभिनय, जसं म्हटलं प्रियदर्शन दादांनी हे लिहिला पण आहे आणि त्यांनी काम पण केलं, पण त्यांची कॉमेडीचं टायमिंग म्हणा किंवा त्यांचं एकंदरीचं ॲक्टिंगचं सगळं स्किल बघितल्यानंतर त्यांच्यासमोर कॉमेडी करताना किंवा ते डायलॉग्स बोलताना काय धमाल आली आहे? धमाल म्हणजे मी प्रत्येक सीनला गेलोय, हसलोय मी प्रत्येक सीनला, प्रत्येक शॉटला. कारण तो कुठल्या सीनला काय बोलेल, काय करेल याची काय गॅरंटी नसते. त्याला ते खूप उत्स्फूर्तपणे करता येतं. त्याच्यातली सगळी भन्नाट क्वालिटी आहे ती. आणि तसंच आपल्याला हेवा वाटायला लागतो आफ्टर पॉईंट की अरे आपल्याला काय नाही जमत हे. आपण वेड्यासारखे हसतो नुसते त्यांनी काही केलं तर, पण आपल्याला पण हे जमलं पाहिजे. पण तो स्वभावाचा भाग असतो, तो तुमच्या स्कूलिंगचा भाग असतो. त्यांनी तो स्वतः सतीश तारेंच्या स्कूलिंगचा आहे, प्रकाश बुद्धिसागरांच्या स्कूलिंगचा आहे. ते सगळे सटल, स्पॉन्टेनियस असे नट आहेत. सो कुठेतरी मला असं वाटतं अजून त्याच्यासोबत थोडी तालीम केल्यावर मला माझ्यामध्ये पण थोडी ती क्वालिटी येईल असं मला वाटतं. पण कसं आहे ना की शेवटी तो लेखक आहे आणि लेखकाचं डोकं म्हणजे साधारण एक खूप मोठं गार्डन आपण म्हणतो ना की ज्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, प्लांट्स आहेत आणि त्याला आकार देणं हे त्याच्या हातात असतं. तो त्याच्या हिशोबाने आकार देऊ शकतो. आम्ही जे काम करतो ते शब्द मला लेखक देतो आणि त्यामुळे त्याला जे सुचतं हे त्याचा लेखी स्वभाव पण आहे. त्याला ते सुचणं, त्या गोष्टी तो क्रिएट करणं, कारण तो शून्यातून विश्व निर्माण करत असतो. सो त्यामुळे त्याला ते खूप इझिली सुचतं आणि त्या खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं काम करणं. कारण मुळात तुम्ही जेव्हा त्याच्यासोबत काम करत असाल तुम्हाला खूप अलर्ट असावं लागतं, तुम्हाला खूप त्या मुवमेंटमध्ये असावं लागतं आणि तुम्हाला कुठेच लूज पडून चालत नाही. सो हे खूप शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं.
नक्कीच. जसं जेव्हा सुरुवातीला सगळं आलं तेव्हा कॅप्शन होतं की 3 मित्र जेव्हा मुंबईत आले, मग ते घर बघण्यासाठी धावपळ करत आहे, हे सगळं त्याच्यामध्ये होतं डिस्क्रिप्शन. तुम्ही जेव्हा मुंबईमध्ये ह्या कामासाठी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी पदार्पण केलं किंवा मुंबईत पाऊल टाकलं, काय तुमचा अनुभव होता, काय सांगाल, थोडक्यात सांगाल? आमचा जन्मच मुंबईत झाला ते तर आहेच. त्यामुळे पण पाऊल ह्या अभिनय इंडस्ट्रीत येतात, अभिनयाच्या इंडस्ट्रीत मी ठरवलं होतं मला ॲक्टिंग करायची, पण मी असं ठरवून पाऊल नाही ठेवलं. मी एकांकिका करत होतो शाळेमध्ये. मी खूप थिएटर केलं. त्यावेळेला झी स्टुडिओजना कळलं की लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा तिकडे थिएटर करतो. मग त्यावेळेला ती सुद्धा काय करते होत होती. तिथे तसं माझं कास्टिंग झालं. खऱ्या अर्थाने स्ट्रगल पहिला सिनेमा हिट झाल्यानंतर माझं चालू झालं. म्हणजे ते म्हणतात ना, लोकांची स्वप्न जिथून सुरू होतात तिथे माझं स्ट्रगल चालू झालं. तर सेम केस आहे माझ्या बाबतीमध्ये. सो ते मॅनेज करणं, लोकांच्या अपेक्षा मॅनेज करणं, स्वतःला खूप चांगला नट बनवणं, हा स्ट्रगल अजूनही चालू आहे. पण चालू आहे, प्रयत्न आपल्याकडनं पुरेपूर करतोय मी. माझं असं काही ठरलं नव्हतं आधीपासून की मला ॲक्टिंग क्षेत्रात यायचं आहे किंवा असं काही. पण आय थिंक कधी कधी डेस्टिनी असते, सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि तुम्ही एखाद्या क्षेत्रात येऊन जाता आणि मग तीच तुमची अख्खी ती जर्नी होऊन जाते. सो माझ्या बाबतीत काहीसं असं झालं. नाईस. जसं सिनेमाचं नाव ऑल इज वेल आहे, तुम्ही स्वतःला किंवा कोणाला असं ऑल इज वेल आतापर्यंत म्हणाला आहेत का? आय थिंक स्वतःलाच मोस्ट ऑफ द टाइम्स. कारण मला फार एन्झायटी होते कुठलंही नवीन काम म्हटलं किंवा सेटवरचा पहिला दिवस असेल. स्पेशली फिल्म्सपेक्षा जास्त फिल्म्स करताना आपण एका स्पेसिफिक लोकेशनवर असतो आणि तिथूनच सगळी अरेंजमेंट होते. पण सिरियल्स करताना असं होतं की आपल्याला घरातनं सेटपर्यंत ट्रॅव्हल करावं लागतं आणि बिकॉज आय एम फ्रॉम मुंबई, मला मुंबईचा ट्रॅफिक माहिती आहे. सो आय थिंक माझ्यासाठी रोज घरून निघून सेटवर पोचेपर्यंतची ऑल इज वेल मोमेंट असायची. माझ्यामध्ये जेव्हा पण सिनेमा रिलीजला येतो माझा, तेव्हा मी ऑल इज वेल म्हणतो स्वतःला. कारण म्हणणं गरजेचं असतं, कारण खूप अँझायटी असते, अपेक्षा खूप असतात आणि लोक गर्दी करतील का, लोकांना सिनेमा आवडेल का, लोकांना माझं काम आवडेल का, मी यात चांगला दिसलो आहे का, या सिनेमाने माझ्या करिअरमध्ये काय भर पडणार आहे का, हे सगळे विचार कंटिन्यूस डोक्यामध्ये फिरत असतात. त्यामुळे मला स्वतःलाच ऑल इज वेल म्हणायची वेळ येते. नक्कीच. जसं 3 मित्रांची याच्यामध्ये स्टोरी बघायला मिळणार आहे आणि तुम्ही सगळे त्यांना त्याच्यातून कसे बाहेर काढता ते दिसत आहे. पण ते 3 मित्र तुम्ही खूप अचानक भेटला आहेत असं एकंदरीत ट्रेलरवरनं दिसत आहे. तर अशी जेव्हा मैत्री खऱ्या आयुष्यात सुद्धा तुमची कोणासोबत झाली असेल तर ती आत्तापर्यंत अशी टिकली आहे का? हो, म्हणजे माझे जे कॉलेजचे माझे मित्र ज्यांच्यासोबत मी थिएटर करायला सुरुवात केली, त्यांची आणि माझ्या मैत्रीला आता 10 वर्ष होतील यावर्षी. आता सप्टेंबरमध्ये 10 वर्ष होतील. सो आम्ही गेली 10 वर्ष मित्र आहोत आणि आम्ही अजून चांगले मित्र आहोत. आम्ही अजूनही रोज भेटतो. त्यातले काही जण इकडे तिकडे कामानिमित्त इकडे तिकडे असतात, पण तरीही वेळ काढून एकत्र येऊन आम्ही भेटतोच. त्यामुळे अशी मैत्री जी आय थिंक त्या काळात जी आपल्याला मैत्री मिळते, ती जर ते 5-7 वर्षाचा तुम्ही तो कालावधी पास केला की ती मैत्री कायम टिकते. सो माझ्यासाठी ती कालावधी पास झालेली आहे. सो आता अशीच अपेक्षा आहे की ही मैत्री कायम टिकेल. नक्कीच टिकेल. नक्षत्र, जेव्हा तुला कळलं अभिनयासोबत तुझं पेअरिंग होणार आहे, काय मनात थॉट होता, कसं वाटलं? आय वॉज व्हेरी एक्सायटेड बिकॉज आय सीन एम डुईंग फिल्म्स. मी त्याच्या सगळ्या फिल्म्स पाहिल्या आहेत, मला माहिती आहे. सो आय वॉज व्हेरी हॅपी, एक्सायटेड. आणि थँकफुली असं झालं की आमचं बॉन्ड खूप छान झालं, त्यामुळे खूप मजा आली शूट करताना. येस, नक्कीच. आणि याच नोटवरती जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल? 27 तारखेला येतो सिनेमा, तर प्रेक्षकांना आपली आय थिंक सध्या जे काही ओव्हरऑल डिप्रेसिव्ह सगळ्या न्यूज येत आहेत, ट्रॅजिक इन्सिडेंट्स घडत आहेत, त्यांना आपण काही करू शकत नाही आहोत बिकॉज 2025 खूप काही गोष्टी घडवतो आहे आपल्या आयुष्यात. मला असं वाटतं 27 जूनला जेव्हा फिल्म येते आम्ही फॉर्च्युनेटली म्हणावं की अशा कंडिशनमध्ये ही रिलीज होते. आय थिंक मला असं वाटतं 2-2.5 तास जे काही खूप छान टाईमपास, एक हिलेरियस राईड असेल ऑडियन्ससाठी, तर नक्की थिएटर्समध्ये जाऊन आमची फिल्म बघा. थँक्यू. येत्या 27 जूनला आमचा सिनेमा येतोय. खूप काळानंतर एक आउट अँड आउट कॉमेडी फिल्म चित्रपटगृहात अशा पद्धतीने येते, तर आवर्जून बघा मित्रपरिवारासोबत. थिएटरमध्ये जो एक कम्युनिटी एक्सपिरियन्स असतो एक विनोदी सिनेमा बघताना,
तो एक्सपिरियन्स तुम्हाला या सिनेमातून नक्की मिळेल. खूप एन्जॉय कराल आणि तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोचवा. धन्यवाद. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.